आता हृदयविकाराचे उपचार तेही मोफत डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर, परमकॅर तसेच सर्व उपचार व शस्त्रक्रिया शासकीय योजनेअंतर्गत 100% मोफत। वेळेत सल्ला, त्वरित उपचार, पैशांची बचत आणि उत्तम आरोग्य। डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, राहता। श्री साईबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या राहता येथून शिर्डीकडे जाणाऱ्या पारंपरिक साईबाबा पालखी सोहळ्याचं यंदाही अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आलं। शिवगर्जना नवरात्रोत्सव मंडळ जुनीगडी राहता यांच्या वतीनं गेल्या 23 वर्षापासून या पालखी सोहळ्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे। साईबाबांच्या शिर्डी आगमनाच्या वेळी साई चरित्रातील 5व्या अध्यायात नमूद असल्याप्रमाणे बाबा राहता येथील वीरभद्र मंदिरात येत असत, तसेच व्यापारी जयचंदजी सांड यांच्या वाड्यातही भेट देत असत। या ऐतिहासिक आणि धार्मिक जोडणीचं स्मरण ठेवून शिवगर्जना उत्सव मंडळानं 23 वर्षापूर्वी गुरुपौर्णिमेच्या 3-4 दिवस आधी या पालखी सोहळ्याला सुरुवात केली होती। सुरुवातीला काही मोजक्या सदस्यांच्या सहभागानं सुरू झालेल्या या सोहळ्याला आता व्यापक स्वरूप प्राप्त झालंय। राहता व परिसरासह लांबून येणारे हजारो भाविक यामध्ये सहभागी होतात। दरवर्षी सुमारे 4 ते 5 हजार महिला व पुरुष भाविक साईंच्या नामस्मरणात तल्लीन होऊन या पालखीत सहभाग होतात। विशेषतः महिलांचा मोठा सहभाग असतो। पालखीच्या मार्गावर सिद्धसंकल्प मंगल कार्यालयात भाविकांसाठी विश्रांती व महाप्रसादाची सोय करण्यात आली। मंगल कार्यालयाचे संचालक दिलीप भाऊ रोहम, दीपक भाऊ रोहम यांच्यासह मंडळाचे सदस्य हेमंतजी मुथा, विशालजी रोहम, अक्षय रोहम आणि साहिल रोहम यांच्या वतीनं साई खिचडीच्या प्रसादाचं उत्कृष्ट आयोजन करण्यात आलं। येत्या 2 वर्षात या पालखी सोहळ्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। या पार्श्वभूमीवर बोलताना दिलीप भाऊ रोहम यांनी पालखी समितीला विशेष विनंती केली की पालखीचं 25वे वर्ष रौप्य महोत्सवी म्हणून अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात साजरं करावं। रौप्य महोत्सवी वर्षी भाविकांनी दुपारी 12 वाजता सिद्धसंकल्प येथे यावं, जिथं संपूर्ण राहता परिसराच्या वतीनं सर्वांसाठी भव्य भोजनाचं आणि विशेष कार्यक्रमांचं आयोजन करून पालखी मार्गस्थ करण्यात यावी। साईबाबा नक्कीच सर्वांची मनोकामना पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। गेल्या 23 वर्षापासून यशस्वीपणे पार पडणाऱ्या या पालखी सोहळ्याचं रौप्य महोत्सवी वर्ष अधिक भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं साजरं करण्याचा मानस असल्याचं शिवगर्जना नवरात्रोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींनी सांगितलं। शिर्डी मंदिरात पोहोचल्यानंतर साईबाबांच्या पादुकांचं दर्शन घेऊन पालखीचा भक्तिमय सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला। शिवगर्जना नवरात्रोत्सव मंडळ जुनीगडी राहता गेल्या 23 वर्षापासून या साईबाबांच्या पालखीचा उत्सव साजरा करत आहे। ज्यावेळेस साईबाबा शिर्डीला आले त्यावेळेस ते 5व्या अध्यायात साईबा चरित्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये उल्लेख आहे की साईबाबा राहत्याला वीरभद्र मंदिरात यायचे। या गावातील व्यापारी जयचंदजी सांड यांच्या वाड्यात देखील ते यायचे। त्यांना कधी आठवण झाली तर ते राहत्याला यायचे, वीरभद्र मंदिरात येऊन बसायचे। त्या कारणाने 23 वर्षापूर्वी आम्ही शिवगर्जना उत्सव मंडळाचे सर्व सदस्य आम्ही निर्णय घेतला की लांब लांबून मुंबई, हैदराबाद, पुणे, नाशिक सर्वकडून पालख्या येतात, तर आपणही पालखीची सुरुवात केली पाहिजे। त्यामुळं 23 वर्षापूर्वी आम्ही गुरुपौर्णिमेच्या अगदी 3 ते 4 दिवस आधी ठरवलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत साईबाबांची पालखी राहत्यातून शिर्डीला न्यायची। तर अगदी बेकबेपासून सुरुवात करून त्यावेळेस काहीच व्यवस्था नव्हती, सगळी व्यवस्था 2-3 दिवसात आम्ही सर्व मंडळाच्या सदस्यांनी अगदी नियोजनबद्ध केली। आणि सुरुवातीला आम्हाला अशी अपेक्षा होती की आपल्या मंडळाचे सदस्य 200-300 आणि त्यांचे घरचे अशी एक 400-500 जणांची पालखी निघाल, परंतु पहिल्याच वर्षी अत्यंत असा प्रतिसाद मिळाला आणि पहिल्या वर्षापासून तर आजपर्यंत गर्दीचा उच्चांक होत आहे। 4 ते 5 हजार पुरुष महिला या पालखीसाठी असतात आणि विशेषतः या पालखीचं महिलांचा जास्त सहभाग असतो। आणि महिला या पालखीमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उत्कृष्ट असे बँडची व्यवस्था करतो, त्यामुळे महिला देखील बँडचा खूप आनंद घेतात। साईबाबांच्या भजनामध्ये साईबाबांच्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहता ते शिर्डी या पालखी निघत असते। या पालखीसाठी आम्ही इथं सिद्धसंकल्प मंगल कार्यालयात आल्यानंतर या मंगल कार्यालयाचे जे प्रमुख आहेत, या मंगल कार्यालयाचे जे संचालक आहेत दिलीप भाऊ रोहम, त्यांचे बंधू दीपक भाऊ रोहम, तसेच
आमच्या मंडळाचे सदस्य हेमंतजी मुत्था, विशालजी रोहम, अक्षय रोहम, साहिल रोहम हे या ठिकाणी अगदी उत्कृष्ट अशा प्रकारे प्रसादाची व्यवस्था करतात. साई खिचडीचा तिथं प्रसाद ठेवलेला असतो आणि या ठिकाणी प्रसाद घेऊन साईबाबांची पालखी शिर्डीकडे प्रस्थान करते. शिर्डीत गेल्यानंतर आम्ही साईबाबांच्या पादुका घेऊन मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मग तिथं आमची पालखीचं अशा प्रकारे गेल्या 23 वर्षापासून या पालखीचं नियोजन शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळ जुनी गडी हे करत आहे आणि आमचा 25व्या वर्षी खूप मोठा कार्यक्रम करण्याचा मानस आहे. तो आत्ता सांगणार नाही, तो ज्यावेळेस होईल त्यावेळेस तो दिसेल. तो अशा प्रकारे मी सर्व साई भक्तांचे आभार मानतो. ओम साईराम. ओम साईराम. गेली 23 वर्ष राहता नगरीतून बाबांच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व साईभक्त 23 वर्षापासून शिर्डीला पायी जातात आणि 2011 पासून तर आज गेली 15 वर्षापासून सिद्ध संकल्प या ठिकाणी हे भाविक इथं येतात आणि यांची स्वागत करण्याचा आणि सेवा करण्याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो. या ठिकाणी ज्या आमच्या राहता परिसरातील माय भगिनी आहेत, ह्या वर्षभराचे श्रम विसरून ह्या कार्यक्रमामध्ये आवर्जून सहभागी होतात आणि ह्या ठिकाणी येऊन जो आनंद व्यक्त करतात त्यामुळं आम्हाला मनापासून समाधान होतं. आणि माझी ह्या पालखी समितीला एक विनंती आहे की हे तुमचं 23वं वर्ष आहे. अजून 2 वर्षानंतर ह्या पालखीला 25 वर्ष पूर्ण होतील. तर हे शिरवळ जुलबी वर्ष म्हणून आपण साजरं करावं आणि त्यामध्ये आमचा सिद्ध संकल्प परिवार, आमचे हेमंत शेठ मुत्ता असतील, दीपक आबा असतील, आम्ही सर्व भरीव स्वरूपात माझी तर अशी कल्पना आहे की आपण जे सकाळी 10 वाज 9 साडेनऊ 10ला येतात ते ह्या पुढच्या वेळेस 2 वर्षांनी ज्यावेळेस येतात त्यावेळेस 12च्या सुमाराला या ठिकाणी यावं आणि सर्वांना भोजन करून आणि मोठा कार्यक्रम करून आपण राहता परिसराच्या वतीनं ही पालखी मार्गस्थ करावी अशी मी मनोकामना, माझी इच्छा बाबांच्या चरणी व्यक्त करतो. आणि मला खात्री आहे की आमचे साईबाबा या सर्व परिसराचे लाड करतात आणि आमची ही भावना ते पूर्ण करते. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.